नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि आज दुसरा श्रावण सोमवार आहे. तर संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आणि श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. गुडिया राणी झोपलेली आहे आणि कृष्णा गेला ट्यूशनला, हे गेले ड्युटीला. आता 5:30 झालेले आणि मी पण आवरून बसली. सकाळी आहे ना मला वेळच भेटला नाही, मला पण थोडं बरं वाटत नव्हतं आणि व्हिडिओ काही केला नाही. पण सकाळी ना आमच्याकडे ना कानबाई आलेल्या होत्या, तर कानबाईंचा व्हिडिओ केलेला होता, तो मी टाकणार थोडासा. छान मजा आणि इतकं छान वाटत होतं. मी तर काही गेली नव्हती, पण मी ना नळी लावून दिली होती. खूप नाचले, DJ वगैरे लावलेला होता. इतकं छान वाटत होतं, जसं गावाकडे वाटत होतं ना तसं इकडे छान वाटत होतं. आणि माझं किचन म्हणजे भांडे पडलेले आवरायचं. मी दुपारी झोपलेली होती, मला बरं नाही आहे. आता थोडं फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते. तर हे बघा, इथं कृष्णाने पूर्ण दूध सांडून टाकलेलं आहे. पूर्ण किचन आवरायचं बाकी. मला पहिले आता भांडे लावायचे. 4-1 वाजता पाऊस झाला होता, चांगला झाला होता जोरात, पण आता रोड कोरडा झालेला आहे आणि वातावरण पावसाचंच आहे. तरी झाडांची कालच छाट केली आणि इतके म्हणजे खाली ना पूर्ण काहीच दिसत नव्हतं समोरचं. आणि इतक्या आळ्या पडून गेलेल्या होत्या, खूपच आळ्या, मोठ्या मोठ्या आळ्या पडून गेलेल्या होत्या. यांना म्हटलं छाट करा, आणि पूर्ण म्हणजे घाण करत होत्या त्या लेंड्या वगैरे पूर्ण. त्याच्यामुळे यांना म्हटलं साफ करून घेऊ आपण. तर आज उपवास सोडायला मला करायचं आहे बेसन आणि पोळ्या. केळी आणलेले यांनी, म्हटलं केळीचं शिकरण, बेसन, पोळ्या मस्त. आणि खानदेशी बेसन मी कसं बनवणार आहे ते पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, पोळ्या वगैरे केल्या माझ्या. आणि आता दूध गरम करायला गेले तर पूर्ण अर्धं दूध ओतून गेलं माझं. परत किचन क्लीन करावं लागलं मला. 1 मिनटं लाईट लावते. आणि पूर्ण किचन क्लीन केलं. चपात्या लाटून चपात्या झाल्या माझ्या. आणि आता करते मी बेसनची तयारी. तर आमच्या खानदेशमध्ये कसं बेसन बनवता ते रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. कढई ठेवली आहे, तेल टाकते मी. मस्त तेल टाकून घेऊ आपण. आणि काही सिंपल राहतं, पटकन होतं. भाजीला काही सापडलं नाही तर आपल्याला बेसन वगैरे करता येतं आणि खायला पण खूप छान लागतं गरम गरम खाल्लं की. मी टाकते जिरं, लसूण, कांदा. तेल गरम झालंय, जास्त आपल्याला काही असं लालसर काळपट होऊ द्यायचं नाही आहे. आणि मी इथे घेतलंय बेसन पीठ. आपण किती जण आहे घरात त्या हिशोबाने आपण बेसन घ्यायचं असं. तोपर्यंत मी त्याच्यात हळद टाकून घेते आणि मीठ टाकून घेते. तर आपण मिरची टाकून घेऊ आता. हे बघा, मिरची टाकून घेते मस्त. आणि तिखट मिरची घेतली मी, थोडं म्हटलं तोंडाला पण तिखट लागायला पाहिजे. तर आपण काय करू, पाणी टाकून मस्त हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ. पीठ मोडून झालं बघा. मी हातानेच केलं आणि हाताने ना पटकन होतं, ते चम्मचने काही व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं आपल्या हातानेच करून घेऊ. मस्त हलवून घेऊ.
थोडं पाणी टाकते मी. आणि आपल्याला किती पातळ ठेवायचं आहे किती घट्ट ठेवायचं आपल्यावरती राहतं ते. तर मला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे, असं पातळ ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी पाणी टाकलं. आणि हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि हे बघ मस्त घट्ट होऊ दिलं मी. गॅस कमी करते मी. आणि आपलं फक्त राहिलंय आता, फक्त पोळपाट धुवायचं राहिलंय. सर्व काम झालं माझं. आणि मग भांडे ना थोडेसे निघतात. भांडे नाही आता, फक्त जेवणाचे भांडे राहतील आपले. तर चला पूर्ण आवरलं गेलं माझं हे. आणि आता आहे ना म्हणजे जेवण गेलं की आपले थोडेच भांडे राहतात, त्याच्यामुळे मी काय करते पहिलेच आवरून घेते. आणि आपल्याला पण इझी होतं ते. जेवण केलं का मग माझी काम करायची एवढी इच्छा राहत नाही, त्याच्यामुळे मी पहिलेच आवरून घेते. आणि आता घेते थोडं पाणी पिते मी. केव्हाची उभी आहे, चपात्या वगैरे लाटल्या गेल्या. गॅस बंद झाला माझा. आणि गुडियाला मी केव्हाची सांगते उठ असं. गुडिया काय म्हणते, काहीतरी ते खायला झोपलेली. काय देऊ तुला खायला? चल स्वयंपाक झालेला आहे आपला. चल तुला काय खायचंय? मस्त गरम गरम पिठलं पोळी आहे बघ. चल रे बेटा. आणि तिला केव्हाची उठवते मी, उठतच नाही ती. टी व्ही बंद करते. आणि आता यांना पण यायला थोडा वेळ उशीर आहे, 5-10 मिनटं. लाईट लावते बाहेरची, अंधार पण झालं. मी मस्त स्वयंपाक करून घेते. आणि सकाळचं आहे ना साबुदाणे थोडेच खाल्ले, त्याच्यामुळे भूक लागून गेली असणार म्हटलं त्यांना. तर म्हटलं मी आता पहिले स्वयंपाक करून घेते. आणि संध्याकाळ झाली आहे. तिला दिलं जेवण, तिला भूक लागली आहे, झोपेतून उठली नाही. कर जेवण कर तिथं बस म्हटलं, कर बाई जेवण आता. आणि अभ्यासाला बस. सकाळ म्हणजे ना आले तेव्हापासून झोपलेली आहे गुडिया तू 3 वाजेपासून. हां तू उठतच नाही बाई. आणि तिचा आज अभ्यास सुद्धा राहिलेला आहे, केलेलाच नाही तिने अभ्यास. टिल्लू ए टिल्ल्या, खार खारच आवडतो तुला खार. आमच्याकडे आले पाहुणे, पाहुणे आलेले आमच्याकडे. आणि आता 9:30 झालेले. 9:30ला 5 कमी आहे. आमचे जेवणं बाकी आहे. आता ताईन ते गेले का मग जेवायला बसणार आम्ही. पण ते काहीतरी शिकते त्याच्यामुळे बसलेलो आहे आम्ही. जेवण ताट करता येते, माझा ताट मी करते, त्यांचा ते करता आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. छोटा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.